दोघांचा 6 वर्षाचा सुखी संसार, मग नवऱ्याने बायकोचा खून करून स्वतः आत्महत्या का केली? सत्य घटना. नांदुरा तालुक्यातील गोसिंग गावामध्ये दिलीप ओंकार सुरळकर हे कुटुंबासह राहतात. त्यांची 75 वर्षीय वृद्ध आई अंजनाबाई त्यांच्याच कुटुंबामध्ये राहायची. त्यांचे वडील दारुगोळा फॅक्टरीमध्ये काम करत होते. वडिलांचा मृत्यू झाल्यावर सरकारने त्यांच्या आईच्या नावावर 6 एकर शेत दिलेले होते. तसेच त्यांना 13,950 पेन्शनही मिळत असे. त्यांच्या कुटुंबामध्ये वडिलोपार्जित 8 एकर शेती होती. त्यातील 3 एकर शेती दिलीप यांच्या नावावर आणि 3 एकर शेती त्यांचा मोठा भाऊ शांताराम यांच्या नावावर केलेली होती. तर 2 एकर शेती अंजनाबाई यांच्या नावावर होती. दिलीप यांच्या मोठ्या भावाचा शांताराम याचा मृत्यू झाला होता. त्यांना 2 मुले आहेत. त्यातील प्रवीण हा शेती पाहतो. तो त्याच्या वडिलांच्या नावावर असलेली 3 एकर आणि आजीच्या नावावर असलेली 2 एकर शेती कसत होता. प्रवीणच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, तर आईला पॅरालिसिस झालेला होता. त्यामुळे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्याचे कुटुंब जीवन जगत होते. तर आजी अंजनाबाई तिला मिळणारे पेन्शन काका दिलीप यास देत असल्याने त्याला काकाचा खूप राग येत होता. प्रवीणला अंजनाबाईस सरकारकडून मिळालेल्या रस्त्यावरील शेतीमध्ये हॉटेल टाकायचे होते. त्यामुळे तो त्या शेतातील 3 एकर शेती माझ्या नावावर कर असे आजीला नेहमी म्हणत होता. आमची परिस्थिती खराब आहे, आम्ही तुझे नातू आहोत, कधीतरी आम्हालाही पेन्शन दे असंही तो म्हणत होता. मात्र अंजनाबाई माझी पेन्शन माझा मुलगा दिलीप यास देईन आणि शेती माझा मृत्यू झाल्यावर वारसा हक्काने घ्या असे सांगायची. त्यामुळे प्रवीण आजीसोबत वाद घालत असे. 1 महिन्यापूर्वी याच कारणावरून प्रवीणने काका दिलीप आणि आजी अंजनाबाई यांच्यासोबत चांगलीच खडाजंगी केली. मात्र गावातील काही सुज्ञ नागरिकांनी हा विषय तिथेच थांबवून घरातला विषय घरातच निपटला होता. तेव्हापासून प्रवीणच्या मनामध्ये आजीविषयी प्रचंड क्रोध निर्माण झालेला होता. दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी दिलीप सुरळकर हे पत्नीसह शेतात निघून गेले होते. 8:30 ते 9च्या दरम्यान प्रवीण सुरळकर हा बकऱ्या चारण्यासाठी निघालेला होता. जाताना त्याची एक बकरी काका दिलीपच्या घरात गेली म्हणून तो बकरी आणण्यासाठी गेला, तर त्याला घरी एकटीच आजी दिसली. आजीला अंधुक दिसत असल्याने त्याने तिला मी प्रवीण आहे, घरचे कुठे गेले अशी विचारणा केली. तेव्हा सर्वजण शेतात गेल्याचे आजीने सांगितले. प्रवीण बकऱ्या घेऊन निघाला. मात्र त्याच्या मनामध्ये वेगळाच विचार येऊ लागला. घरी कोणी नसल्याने शेती नावावर करण्याचा आज फैसला करून टाकू. आजीने नकार दिल्यास आजीला संपवून टाकू, म्हणजे तिला मिळणारे पेन्शन कुणालाच मिळणार नाही असा अघोरी विचार प्रवीणच्या मनात आला. 400 मीटर अंतरावर बकऱ्या चारत तो मनातल्या मनात विचार करत होता. त्याने मनाशी निर्णय पक्का केलेला होता. गावातील एका मेंढपाळास माझ्या बकऱ्यांकडे जरा लक्ष दे, मी शौचाला जाऊन येतो असे सांगून प्रवीण तिथून निघून गेला. तो सरळ काकाच्या घरी आला. आजी खाट्यावर बसलेली होती. त्याने आजीला परत तोच प्रश्न केला. आजी, माझ्या नावावर सरकारकडून मिळालेल्या शेतामध्ये 3 एकर शेत करून दे, मी तेथे हॉटेल टाकतो आणि पेन्शनमधील अर्धे पेन्शन दे. त्यावर आजीने परत तेच उत्तर दिले, काहीच मिळणार नाही, मी मेल्यावर वाटून घ्या. आजीच्या उत्तराने प्रवीण चांगला संतापला होता. मग आजच मरकी असे म्हणत जवळच पडलेली साडी घेऊन प्रवीणने आजीचा गळा ताकदीने आवळला. काही सेकंदामध्ये वृद्ध अंजनाबाईंचा मृत्यू झाला. आजीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच गळपास दिलेली साडी घेऊन प्रवीण तिथून निघाला. वाटेत त्याने साडी फेकून दिली. काका ज्या रस्त्याने ये जा करतो त्याच रस्त्यावर बकऱ्या चारत उभा राहिला. दुपारचे 12 वाजले असावे. नांदुरा तालुक्यातील गोसिंग गावातील नागरिक शेतातील कामासाठी आपापल्या शेतात निघून गेल्याने गावात शुकशुकाट होता. दिलीप सुरळकर यांचा मुलगा मोताळा येथे ड्रायव्हिंग शिकायला जात असल्याने 12 वाजता घरी आलेला होता. अंगणामध्ये त्याला म्हातारी आजी खाट्यावर झोपलेली दिसली. त्याने आजीला आवाज दिला, मात्र तिच्याकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खाटेजवळ जाऊन पाहिले असता वृद्ध आजीच्या नाकातोंडातून रक्त येत होते. तिची कुठलीही हालचाल
दिसत नसल्याने घाबरलेल्या आनंदने शेतात गेलेल्या वडिलांना कॉल करून सगळा प्रकार सांगितला। हे कळताच दिलीप सुरळकर हातातील काम टाकून घरी धावतच निघाले। तेव्हा वाटेवरच प्रवीण बकऱ्या चारत उभा होता। त्यानेही दिलीप धावत घरी जाताना पाहिलेले होते। तिकडे आजीचा मृत्यू झाला तेव्हा मी बकऱ्या चारत होतो असा देखावा त्याने निर्माण केला। दिलीप घरी आले व त्याने आईला हलवून बघितले असता तिचा मृत्यू झाल्याचे दिलीप यांच्या लक्षात आले। तोवर काही शेजारी पाजारीही जमलेले होते। त्या लोकांनी अंजनाबाई यांना खाटेवरून खाली घेतले तेव्हा अंजनाबाईच्या गळ्याला लालसर उरण दिसला। अंजनाबाईचा मृत्यू झाल्याने एकच आक्रोश सुरू झाला। अंजनाबाई या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खबर बोराखेडे पोलिसांना मिळाल्यामुळे पोलीस स्टेशनपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या घटनास्थळी ठाणेदार मेहत्रे, उपनिरीक्षक कपले आपल्या सहकार्याच्या सह त्या ठिकाणी दाखल झाले। घटनास्थळी प्रचंड गर्दी जमलेली होती। म्हाताऱ्या अंजनाबाईच्या गळ्यावर व्रण स्पष्टपणे दिसत होता। त्यामुळे अंजनाबाईंचा अज्ञाताने खून केल्याचा संशय येत असल्याने गावामध्ये शंकाकुशंकांना उधाण आलेले होते। अंजनाबाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आला। दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन झाल्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणामध्ये अंजनाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। शवविच्छेदन अहवालामध्ये अंजनाबाईचा गळा आवळून खून केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने नमूद केलेले होते। त्याआधीच पोलिसांनी आपले खबरे सक्रिय केलेले होते। पोलिसांना माहिती मिळाली की अंजनाबाईचा नातू प्रवीण सुरळकर हा तिला नेहमीच शेती नावावर करण्यासाठी त्रास देत होता। त्याने बरेचदा तिच्यासोबत वाद केलेला होता। या माहितीवरून पोलिसांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 तारखेला प्रवीण याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे विचारणा केली असता तो पोलिसांना मी काहीच केले नाही असे सांगत होता। त्यामुळे पोलिसांनी आपले खास अस्त्र वापरून त्याला बोलते केले आणि अंजनाबाईच्या मृत्यूचे गूढ उकलले। या घटनेचा तपास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, बोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सीताराम मेहत्रे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चिंचोले, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुपरसिंग चव्हाण, नंदकिशोर धांडे हे पुढील तपास करत आहेत।